सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बंधू व भगिनी व इतर मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 5 मार्च ते शनिवार दिनांक 8 मार्च या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज, कृषी सल्ला, शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे। याशिवाय दर रविवारी दैनिक ॲग्रोवन सकाळ या वृत्तपत्रातून आठवड्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या जिल्हावार अंदाजाचं विश्लेषण व त्यावर आधारित कृषी सल्ला आपल्या शेती कामात उपयोग व्हावा म्हणून मी आपणा सर्वांना दर रविवारी तो अंकाद्वारे देत आहे। आता आपण हवामानाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। आज बुधवार दिनांक 5 मार्च ते शनिवार दिनांक 7 मार्च या काळात महाराष्ट्रावर 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील। म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होऊन हवेचे दाब 1008 हेक्टोपास्कलवर इतके कमी होतील। तापमान घसरेल सुरुवातीला आणि नंतर पुन्हा तापमान वाढणार आहे। बुधवार, गुरुवार, शुक्रवार तापमान कमी राहील, मात्र शनिवार रोजी तापमान वाढेल, उष्णतेत वाढ होईल, तीव्र उन्हाळा सुरू होईल। आता आपण थोडक्यात कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। हरभरा व गव्हाची कापणी व मळणी करावी। रब्बी ज्वारीची काढणी व मळणी करावी। फळबागांना ठिबक सिंचनने पाणी द्यावे व ठिबक सिंचनचा कालावधी वाढवावा। उभ्या पिकांना पाणी देताना 2 पाळ्यातील अंतर कमी करावं। जनावरांना व कुक्कुटपालन पक्ष्यांना स्वच्छ पाणी पिण्यास वेळोवेळी दिवसातून गरजेनुसार देणं गरजेचं आहे। आता आपण शेतकरी प्रश्नांची उत्तरं या सदरामध्ये माहिती घेऊ। श्री शंकर कल्याणकर विचारतात की गहू कापणीचे वेळेस 15 मार्च ते 15 एप्रिल या काळात पाऊस होईल का? हवामान हा अत्यंत वेगाने बदलणारा घटक आहे, त्यासाठीच ही सेवा दर बुधवारी आणि रविवारी मी आपल्याला देत आहे। त्या माहितीद्वारे पाऊस कधी येईल त्याची पूर्वकल्पना आपणास येईल। हवामानाच्या माहितीद्वारे ते आपणास समजेल। असे 1 महिन्याचा अंदाज देणं हे खरं नसतं। जे देतात त्याच्यावरती मात्र आपण क्लिक करतो आणि पुन्हा त्याच प्रश्नाच्या याच्यात पडतो। तर ही माहिती त्यासाठीच आपण दर बुधवारचं सदर आणि दर रविवारचा अंक हे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होत आहे बाजारामध्ये देखील, आणि आपण त्याचा उपयोग करावा। शास्त्रीय आधाराने आपण चालूया। श्री ज्ञानेश्वर आगाशे विचारतात की आता कांदा लावला तर चालेल का? उत्तर आहे चालेल। श्रीकृष्ण डोंगरे विचारतात की 12 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहील का? उत्तर आहे तशी शक्यता नाही। श्री राहुल पाटील व श्री बाळ चव्हाण विचारतात की मार्चमध्ये पाऊस येईल का? उत्तर आहे सध्या तरी तशी शक्यता नाही आहे। जेव्हा असेल तेव्हा आपण माहिती देऊ। श्री दीपक बधाने पाटील विचारतात की आता बाजरीची पेरणी केली तर चालेल का? त्याचं उत्तर आहे चालेल। श्री अनिल धुमाळ विचारतात की आता टोमॅटो लागवड केली तर चालेल का? त्याचे उत्तर आहे चालेल। श्री पंकज पाटील विचारतात की 42 दिवसाचा मका झाला, आता किती दिवस पाणी भरावे? उत्तर आहे काढणी अथवा कापणीपूर्वी 10 ते 15 दिवस पाणी देणे बंद करावे। 10 ते 15 दिवस आधी काढणीच्या वेळेला। श्री तुषार शिंदे विचारतात की बागेमध्ये मधमाशी केव्हा येणार? बागेतील झाडे फुलोऱ्यात आल्यावर तिथे मधमाशा येतील। श्री मेघराज मोराळे विचारतात की मक्याची खरीप हंगामासाठी कोणती चांगला वाण आहे? राजर्षी, फुले संगम, नंतर संगम हे 80 दिवसात तयार होणारे उत्तम वाण आहेत। हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं आपल्याला लागतं। हे चांगले वाण आपण निवडा। शेतकरी त्याचप्रमाणे श्री दिवेश दांगट विचारतात की मार्च महिन्यात तापमान कसं राहील व धना मेथीची पेरणी केली तर चालेल का? जर आपल्याला पाण्याची सोय असेल तर मार्च महिन्यात आपण पेरणी करायला हरकत नाही। तापमान हळूवारपणे वाढत जाईल व धना मेथीची पेरणी करायला हरकत नाही, पाण्याची सुविधा असेल आपल्याकडे चांगली तर। श्री नामदेव ठाणगे विचारतात की
सध्या पाऊस कसा राहील नाशिकला? आता सध्या पावसाची शक्यता नाही आहे. कोल्हापूरला रविवार सोमवार दरम्यान थोडंफार ढग जमतील. किरकोळ पावसाची शक्यता तिथं हवामानशास्त्र विभागाने दाखवली आहे. पण आता सध्याच्या वातावरणात तरी शक्यता कमी आहे. आता त्याचबरोबर आता आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या सदरामध्ये माहिती घेऊया. श्री राणातील पोट्टे यांनी विचारलं आहे, यांनी अनेक वेळा माझ्या अंदाजावर शेती नियोजन केलं आहे व त्यांना त्याचा प्रचंड फायदा झाल्याचं त्यांनी मला कळवलं आहे. श्री ज्ञानेश्वर खानजोडे यांनी मी चांगली माहिती देत आहे त्याबद्दल धन्यवाद मला दिले, त्यांचाही मी आभारी आहे. श्री अनिल धुमाळ यांनी मला धन्यवाद दिले, त्यांचाही आभारी आहे. मल्लकाप्पा निंबाळे, श्री दिगंबर धावरे, श्री बाळासाहेब लांडे, श्री बाळ चव्हाण, श्री राजेश्वर यादव, श्री द्वारकादास भुतडा, श्री मंगेश निकम, श्री उद्धवराव मगर, श्री अमोल भोंग, श्री राजेंद्र देशमुख, श्री अनिल साळुंके, श्री रुद्राप्पा कुरसुळे, श्री शंकर कल्याणकर, श्री अमोल बिराजदार, श्री गोविंद हंडे, श्री सातपुते यांनी मला माझ्या परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा मी ऋणी आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.